हे बघ, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे किंवा मी दुसऱ्या लोकांचं करते ते मी वजायनली मायक्रोवेव्ह ॲब्लेशन करते, पण तुझ्या केसमध्ये मी ते दुर्बिणीनं केलं त्यामुळे तुला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणार आहे. हे बघ, काय असतं माहिती आहे का, गर्भाशयाच्या आतमध्ये हे एंडोमेट्रियम तयार होत असतं. दर महिन्याला हे एंडोमेट्रियम ह्या बेझल लेअरपासून तयार होत असतं, बरोबर आहे. दर महिन्याला हा फक्त लेअर बाहेर येतो, त्याला आपण MC म्हणतो. पण हा जो लेअर आहे ना, बेझल लेअर, हा असाच राहतो आणि दर महिन्याला हे एंडोमेट्रियम बनत असतं आणि त्याच्यामुळे हेवी ब्लड फ्लो होतो. तर आम्ही जेव्हा योनी मार्गातून मायक्रोवेव्ह ॲब्लेशन करतो तेव्हा हा लेअर आम्हाला काढून टाकायचा असतो, कारण ह्याच्यामुळे त्यांना हेवी ब्लिडिंग होत असतं दर महिन्याला, बरोबर. पण तुझा प्रॉब्लेम इथे होता. तुझं ॲडिनोमायोसिस आहे, म्हणजे एंडोमेट्रियम तुझं या मसलमध्ये फसलेलं आहे. तर मी हे एवढंच करून तुला उपयोग झाला नसता, त्यामुळे मला दुर्बिणीतून हे करावं लागलं. आणि हा जो काही डिसीज्ड पोर्शन आहे, हा दुर्बिणीतून आपल्याला मायक्रोवेव्ह ॲब्लेशनने जाळून टाकावा लागला. त्यामुळे तुझ्यात इंडिकेशन वेगळं होतं आणि जे मी व्हजायनल करते त्याच्यामध्ये इंडिकेशन वेगळं असतं. त्यांच्यात हेवी फ्लो होता म्हणून आपण करत होतो आणि तुला पिरियडच्या वेळेला प्रचंड वेदना होतात म्हणून तुला आपल्याला लॅप्रोस्कोपिक करायचं होतं. कळलं आता?